शिक्षक म्हणतात, काय रे राजू, पेपर कठीण आहे का? राजू, नाही सर. शिक्षक, मग विचार कसला करतोयस? राजू, सर मी आठवायचा प्रयत्न करतोय, कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या खिशात आहे. एका सासूची प्रार्थना. हे माते, माझ्या सुनेला दिवाळीच्या साफसफाईसाठी तितकीच शक्ती दे जितकी शक्ती नवरात्रीच्या 9 दिवसात उड्या मारत मारत गरबा खेळताना तिच्यात असते. पेशंट म्हणतो, मी रोज 50 रुपयाची औषधं घेतोय पण काही फायदा होत नाहीये. डॉक्टर म्हणतात, आज मी तुम्हाला 40 रुपयेवाली औषधं देतो, त्याने तुमचा रोज 10 रुपये फायदा होईल. एशियन पेंट्स सालो साल चले ना चले, पण त्याची बादली पुण्याचे नेने काका रेस्टॉरंटमध्ये वेटरला रागारागाने म्हणतात, माझी ऑर्डर अजून का नाही आली? वेटर, सर पहले आप नम्रता से बात कीजिए. नेने काका शांत हो, हाँ ठीक आहे, पाठव नम्रताला. एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात. घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात. डाकू, म्हातारे तुझं नाव काय? म्हातारी म्हणते, माझं नाव गंगूबाई. डाकू म्हणतो, मी तुला सोडून देतो, कारण माझ्या आईचं नाव पण गंगूबाई होतं. डाकू म्हाताऱ्याला विचारतो, म्हाताऱ्या तुझं नाव काय? म्हातारा म्हणतो, माझं नाव ज्ञानबा, पण सगळे लाडाने मला गंगूबाई म्हणतात. सून म्हणते, सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं. सासू म्हणते, ठीक आहे, अगं नवरा बायकोमध्ये भांडण तर होतच असतात. सूनबाई डोळे पुसत विचारते, ते सगळं ठीक आहे, पण आधी मला सांगा की ह्यांच्या डेड बॉडीचं काय करू? वडील म्हणतात, अरे एक काळ असा होता की मी 5 रुपयात किराणा सामान, दूध, पाव, अंडी घेऊन यायचो. मुलगा म्हणतो, आता ते शक्य नाही बाबा, आता तिथे CCTV बसवलाय. जेव्हा मुलगी पळून जायची धमकी देते ना, तेव्हा आईबाबांनी काय करावं? तिचं टक्कल करावं, म्हणजे 5-6 महिने पळून काय, घरातून पण बाहेर पडणार नाही. हसल्याने आयुष्य वाढतं हे खरं आहे, पण नको तिथं हसल्यावर मार पण खावा लागतो.